हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा छान छान आवरून चाललेले आहे किटी पार्टीला. यस, आजची पार्टी म्हणाल तर साक्षीकडं आहे. ड्रेस टडा आजची थीम ब्लू. येस, तर तिने सांगितलं होतं की ब्लू कलरचा कोणताही ड्रेस, ब्लू शेडमध्ये ड्रेस घालून या म्हणून. रिमझिम पाऊस पडते, मागच्या आठवड्यात बिलकुल पाऊस नव्हता आणि आज थोडासा दुपारपासून सुरू झाला आहे, पण धोधो पडत नाही आहे, रिमझिम आहे. असं तर आमची ही जी बिशी आहे ना, म्हणजे किटी पार्टी, ती महिन्यातून एकदा असते. आणि खरं सांगू का, यामुळे एक वेगळीच एनर्जी आम्हाला मिळते महिन्याभरासाठी. सगळा एकत्र येतो, छान छान आवरून आलेला असतो, भरपूर फोटो काढतो, रील्स बनवतो, गप्पा गोष्टी करतो आणि छान छान गेमसुद्धा खेळतो. आणि त्याबरोबर खाण्यापिण्याची एक वेगळीच मजा, नाही का? तर कालच्याच व्हिडिओला कमेंट आली होती की सगळ्या मैत्रिणी तुम्ही अगदी शेजारी वगैरे राहता का जवळजवळ. तर अगदी शेजारी राहत नाही, पण जवळजवळ आम्ही राहत असतो. एक मैत्रीण थोडीशी लांब राहते बालेवाडीला वगैरे, आणि 2 मैत्रिणी एकाच सोसायटीमध्ये राहतात. आणि त्यातल्या एका मैत्रिणीकडेच आता आम्ही चाललेलो आहोत. जाता जाता इथं थांबून आम्ही छान छान फोटो काढलेले आहेत, रील्स बनवलेले आहेत, लवकरच पाहायला मिळतील. कारण काय होतं, एकदा आम्ही गेलो की बाहेर येईपर्यंत 10-11 वाजतात, अंधार होतो आणि फोटो छान छान काढता येत नाहीत आउटसाईड. आणि वेदरसुद्धा इतकं छान आहे ना, रिमझिम पाऊस पडतोय, सगळीकडे हिरवळ आहे, एकदम फ्रेश वातावरण आहे. त्यामुळे 1-2 रील बनवूनच टाकल्या. बरं, अधूनमधून कमेंट्सही मला येत असतात की पूनम, नेहमी तू पोनीटेल घालत असतेस ना, अधूनमधून केस सोडत जा, छान दिसेल म्हणून. तर आज मी केस सोडलेले आहेत आणि थोडीशी वेगळी हेअरस्टाईल केली आहे. मला खूप लेट झालाय आणि फोटो काढायला अजून 15-20 मिनिटं गेले. खाली थांबलेत फ्रेंड. काय झालं, दिव्याकडे आपण आलो होतो तेव्हा फोटो झाले नव्हते, कारण पाऊस अंधार होता झाला, तेव्हा. पाऊस नाही, पण खूप होता. पाऊस होता तेव्हा. आता हा. आम्ही म्हणून फोटो काढले. येस, ग्रीनरी मध्ये छान छान पावसाचे रील्स बघायला मिळणार आहेत. छान छान फोटो छान सुद्धा. छान काढले. येस, वेलकम. आहा, मस्त. अगो थांब, दिवे इथं मस्त लावले. अगं बाई. अगं, आम्ही फोटो काढत बसलो खाली. Yes. फोटो काढून आले पाऊस येऊन. मस्त मस्त रांगोळी काढल्या. वेलकम. येस. अरे वा वा, ब्लू बड्डे वाटायलाय. मस्त मस्त काय, एकदम फ्रेश वाटायला लागलाय. अगरबत्ती, धूप, पूजा संध्याकाळची. मस्त मस्त कुठे इकडे गेली. हा, थांब ग, येऊ द्यात, सगळ्या खालीच उभ्या आहेत इथं. हे बघ, आवाज दे इथून, या म्हणून येतील. वेलकम. अगो थँक्यू. जरा छान छान भारी वाटतंय, स्पेशल वाटतंय असं. मी यांना म्हंटल चला 5ला जाऊ, चहा पिता येईल आम्हाला. आधी नाश्ता करायचा की जेवण करायचं? ए, काय काय बनवलंस? अगो बाई, हिनं चहाची तयारी केली. मग चहा उकळायला ठेवला जात. बापरे, काय जेवायच्या वेळेला आलोय म्हण. तेच तर, आता जेवण करायचं की चहा करायचा? चहा करू ग, काही हरकत नाही. ही पण म्हणाली छान दिसतीये हेअरस्टाईल. दरवेळी पोनी बांधत असते, आज सोडले ते हेअर. बांधून असते, आज सोडून आले. वेगळी हेअरस्टाईल बघायला मिळाली पूनमच्या. हो हो हो, येस. तू पण छान आहे, ही तर क्यूट दिसायला ना, बबली बबली. यंग दिसायलास मम्मा. बघ ना, फरक पडतो. पण ते केस बांधतो ना, इझी होतं ग. भजी आणि समोसा, चहा, मला जेवण. बाहेरची पकोडे नाही, घरीच करायची होती ब्रेड पकोडे. ती बाई हा आली बटाटा नाही. आहे ना. बटाटे. पण ते केलेच नाही केले आपण. तसं 2-2 एकदमच झालं, म्हणजे एकच राहते, नंतर कोणी घेणार नाही. खूप आणलंस. मग म्हटलं एवढे जण आहेत ना, लवकर या. 5:30ला तुम्हाला असतो ना ग नाश्त्याची वेळ, तर तुम्ही एवढे उशीर आले तर कसं नाही? असू दे, संपून जाऊ तू, जात हरकत नाही. हा, चालेल. त्यांना 10 वाजता यायला सांगितलेलं नाही, त्यांना 10 वाजता यायला सांगितलं ना. नंतर तुम्ही नंतर दुसरा
केली. तुम्ही जेवणाचं करा सगळं, आम्ही आता नाश्त्याचं केले. पुऱ्या लाटायचं. मी हात लावलाय. हा घे. नेक्स्ट अगं 5चं होतं असं ना, 5ला चहा आणि समोसा असतो ना. आता जेवायच्या वेळेला खाल्लं तर काय आपण करायचं, सगळे एकदमच देऊन टाकू समोसा चहा पाच. सगळ्या नाही पण आता खाऊ गेम खेळू, चहा. गेम खेळू आणि मग डिनर करू. अगं रेनी सीझन म्हटलं म्हणजे चहा किती पण असेल तरी. चला एक प्लेट आपली आपली प्लेट हे घेऊन उचला. चला. मला नाही वाटत मी बारीक बिरीक काय होणार आहे. दाबून आता 4-5 भजी खाल्लेल्या आहेत. चहा इकडं उकळतोय, त्यात समोसा आणि त्या समोस्याची साईज एवढी मोठी. बापरे, आता एवढं खाल्ल्यानंतर डिनर आता आम्ही काय करणार काय माहीत नाही आहे. असो, मनसोक्त खाणे, भरपूर गप्पाटप्पा करणे आणि मजा मस्ती धम्माल करणे हाच आमचा हेतू असतो. आणि जेव्हा किटी पार्टी होते जाता जाता खूप छान छान मेमरी आम्ही घेऊन जात असतो आणि एक एनर्जी मिळते मगाशी म्हणल्याप्रमाणे आणि पुढच्या किटीसाठीचा प्लॅन तयार असतो. त्यामुळं म्हणजे असं बोर वगैरे काय होत नाही. आय नो अधूनमधून कमेंट्स येतात की पूनम तुझे किटीचे व्हिडिओ बघून कधी कधी आम्हाला बोर होतं, नवीन काहीतरी म्हणजे टाकत जा म्हणून व्हिडिओ. पण गार्डनिंगचे असतात, फिरायला जातो ते असतात, सणावाराचे असतात, अधूनमधून बड्डे पार्टी असते आणि नवीन गोष्टी पण मी करायची. पण तुम्हा सर्वांना माहिती आहे की काही लोकांना काही काही गोष्टी फारशा आवडल्या नाही म्हणून छान छान व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला. पण ती गोष्ट थांबवली कारण मेहनत वाया नको, नाही का. तर असो, माझ्या खाण्यापिण्यावरून तुम्हाला कळालंच असेल की मी डाएट वगैरे करण्याच्या कॅटेगरीमधली नाही आहे. पण आपली हेल्थसुद्धा महत्त्वाची आहे याचं पूर्ण मला भान आहे आणि त्यामुळं वॉकिंग असेल, थोडीफार एक्सरसाइज असेल तेही मी करत असते. आणि आत्ता हेवी खाल्लं असलं तरी दुसऱ्या दिवशी थोडा लाईट आहार असतो. गेम छान खेळून झालेला आहे आणि अधूनमधून आमचा म्हणजे डान्ससुद्धा होतो आहे, म्युझिक साईडला सुरू आहे. त्यामुळं खाल्लेल्या कॅलरीज थोड्याफार बर्न होतील. आय होप व्हायला हव्यात. असं मला ना एक गोष्ट पर्सनली वाटते किंवा ही गोष्ट मला पटलेली आहे स्वतःचीच की जर मी डाएट केलं आणि मला सारखी भूक लागत असेल आणि माझं लक्ष सारखं फूडवर वगैरे असेल आणि मन मारून ह्या सगळ्या गोष्टी मला फारशा करायच्या नाही आहेत. त्याच्यापेक्षा मनसोक्त खाऊन आनंदानं राहणं, टेन्शन फ्री राहणं, ह्या गोष्टी आपण केल्या तर तसंही दुखणं किंवा आजारपण पळून जातं. याचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे. सॅड राहणं आणि या गोष्टीमुळंच दुखणं आपल्याला लागतं ही गोष्ट पण तितकीच खरी आहे, नाही का. सो या सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग करून आपण जर व्यवस्थित छान पद्धतीनं आपलं जीवन जगलं म्हणजे काही वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत नसतात, नाही का. फुल ऑफ लाईफ आपण जगायला हवी आणि तेच मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणत असते, लव्ह युअर सेल्फ आणि नेहमी हॅप्पी राहा. पोनीटेल एकदा चापून चुपून बांधला की म्हणजे बरं असतं, नाहीतर असे केस सोडले की सारखं केसामधून हात फिरवत असते आणि निम्म लक्ष केसांमध्येच जातं. हे सगळं घेऊन जाऊ, तुला थोडं थोडं काढून टाकायचं असतं. हां, गरम कर, भांडीच घेऊन जाऊ, एकत्र बसू गोल सर्कल. मी म्हटलं वाढून घेतलं असं आपलं आपलं बनवून. हे काय आहे, कसल्याची? आलू मटर. आलू मटर. आलू मटर, हे मस्त खीर, पुरी, पुलाव. बघू 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 पुलाव. हॅलो फ्रेंड्स, तर जवळपास 9:30 वाजून गेलेले आहे आणि आम्ही आता डिनरची तयारी करतोय. आज आम्ही ना खाली बसणार आहोत एकदम छान सर्कल करून आणि एकत्र डिनर करणार आहोत. फक्त माझ्यासमोर गरम करून खीर आणून ठेवले, दाखवलं खीर. आणि भात आहे ना तो गरम करायला ठेवला आणि पुऱ्या तळत आहेत. त्यामुळे आम्ही सगळे इथं बसले वाट बघत, एकदम गरम गरम पुऱ्या आल्या की सुरू करणार आहोत. येस, ॲक्च्युली खूप मजा येते आहे. खूप दिवसानंतर आम्ही असा मोठा सर्कल करून खाली जेवायला बसलेलो आहोत. साक्षीचं होतं की प्लेटमध्ये ज्यांना जे हवं ते घेऊन येतील, पण मी असं सांगितलं की सगळी भांडी आपण घेऊन जाऊ म्हणजे कोणाला काय हवं ते इथंच बसून घेता येईल, म्हणजे सारखं उठायला नको, नाही का. खाली बसले की आपल्याला उठावंसं वाटत नाही सारखं. म्हणजे मी आळशी आहे असं नाही, पण एकदा खाली जेवायला बसलं की सारखं उठावंसं वाटत नाही. मैत्रिणींसोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा टप्पा करत जेवणाचा आस्वाद घेण्याचा आनंद काय ओरच. हे तुझे तुझ्यासाठी ठेवले मी आता परत. दिव्याचे पण असले होते ना, मामा दिव्याने घेतले. साक्षीने असे छान छान दिले इयरिंग सगळ्यांना. मग तुझे छान झाली ग पार्टी, मस्त मजा आली. येस, आणि बाय बाय.
हे दिव्यानं दिलं होतं, शिल्पाच्या पोस्टमध्ये होतं, पुन्हा घेऊन चाल. बाय बाय स्वरा. मस्त मजा आली. आता किती 11:15 वाजलेत, बापरे. दिव्या बाय बाय. तर आमच्या किटी ग्रुपमधल्या 2 ज्या मैत्रिणी आहेत ना, त्या या सोसायटीमध्ये राहतात आणि त्यांची बिल्डिंग म्हणाल तर अगदी लागून जवळजवळच आहे. गाडी करून इथनं नाही, पुढनं घे. पुढ अकरा वाजता बाय बाय. चला बाय बाय. ती पुन्हा उतरली. हा भेट चला, मला पण खूप लांब जायचंय. भारी झालं शिल्पा, बाहेरून जाण्यापेक्षा आतून असं टर्न करून आम्हाला सोडून जाते. थँक्स गेली, आता एक मजा आहे. नाही तर पावसाळ्यात तर अजून मस्त असतं. आला बाई आमचा स्टॉप. थँक्यू, वेलकम. चलो गुड नाईट, बाय बाय मैत्रिणींनो. अकरा वाजलेले आहेत. मजा आली, म्हणजे दमायला होत नाही 11 वाजले तरी. मी ना आता एक रील बघितली होती, त्याच्यामध्ये असं बाहेर सगळ्या मैत्रिणी भेटतात ना किटीला असेल, हां असंच इन जनरल मस्त मजा मस्ती धमाल करतात, रील बनवतात हे. आणि घरी गेलं ना किंवा घरची काम असले ना, पाय दुखतं, डोकं दुखतं, हात दुखतं, कंबर दुखते, असं नाही का. आणि बाहेर गेल्यानंतर हे सगळं दुखणं पळून जातं. चला 11 वाजलेले आहेत आणि आता हा व्हिडिओ म्हणाल तरी ते सांगते. तुम्हाला लवकरच भेटे अशी